ज्ञानदेव तुकाराम पुंडरीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। या कुंदे दुतुषार हार धवला या शुभ्रवस्रामृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवहि सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो न्याता। सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आलन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। देह निरसे तरी बोलावया नुरी उरे येर वाचेचे वाग्जाळ अलंका पुरते बोल काचे तरी कढे जाती ऐसे चित्त ओढे विष्णुदास तुका पूर्ण धनी जाणे तुका। संत सम्राट ज्ञानोबाराय वैराग्यराज रसिक जगद्गुरु तुकोबाराय शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी संप्रदायाचं परम आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण अहेतुकी अद्भुत अशा अनुग्रहामुळे दयेमुळे आपण सर्वजण या पावन पर्वामध्ये चातुर्मासाच्या अष्टादशाच्या आणि दीपावलीच्या पावन पर्वामध्ये आपण सर्वजण जिवंत आहोत। आपले श्वासोश्वास हे लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नाहीत। आता हे सगळं आपण म्हणताना हे काय चाललंय गंगेचं पाणी गंगेलाच आहे आणि हे सर्व जे आहे हे श्वासोश्वास आपले सर्वांचे सार्थकी आहेत। सार्थकी याकरता आहेत ह्या शरीराचं आपण जर पाहिलं असंख्य असे छिद्र आहेत याला, परंतु त्यामध्ये 9 मोठी छिद्र आहेत आणि मनुष्य जो आहे हा आजच्या ह्या अकराल विकराल काळामध्ये जर आपण पाहिलं तर तो जिवंत कसा आहे हेच फार मोठं आश्चर्य आहे। त्याचं कोणत्याही ह्या 9 मोठ्या छिद्रातून किंवा असंख्य रोमावळीच्या छिद्रातून केव्हाही प्राणाचं उत्क्रमण होऊ शकतं आणि अशी सगळी स्थिती असताना मात्र आपण मात्र दिवाळीच्या पर्वामध्ये लोक सगळीकडं ज्यांच्या त्यांच्या घरोघरी सगळीकडं आनंदाची दिवाळी, पण आपण मात्र सगळे महाआनंदाची दिवाळी साजरी करण्याकरता बाबांच्या आपण कृपेनं माऊलींच्या ह्या दरबारामध्ये आपण एकत्र आलेलो आहोत। आणि आपण सर्व साधुजन जे आहेत पूजनीय गेठे महाराज इथं आहेत आणि सर्वांच्या कृपेनं ही आजची सेवा जी आहे पूजनीय बाबांच्या कृपेनं ही सेवा माझ्याकडं आलेली आहे। खरं म्हणजे ह्या जीवनाचं आपण जर पाहिलं तर माशी पंख पाखडी तव हे सरे किंवा विजेच्या प्रमाणे अगदी वीज चमकते तेवढ्यापुरता उजेड दिसतो आणि परत लगेच अंधार निर्माण होतो, अशी सगळी परिस्थिती असताना देखील आपण मात्र आपल्या जीवनाचं जे आहे हे संत विचारांच्या माध्यमातून तुकोबारायांच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा आपण ह्या शब्दांच्या आधारे आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। आता हे वर्ष जे आहे सरांनी आत्ता सांगितलं, खरं म्हणजे डॉक्टरचा चांगलाच गुण आला आहे।
आणि ओव्हरऑइलिंग एकदम चांगली झालेली आहे. त्यामुळं वेळ जो आहे, सर म्हटले की 9वा अध्याय, मला ज्या 9 ओव्या दिल्यात ह्या अत्यंत 9 ओव्या ज्या आहेत, 9व्या अध्याय आणि 12वा अध्याय गीतेमध्ये प्रसिद्ध आहे. 9वा अध्याय हा जो आहे भगवंत सांगतात माझं हृदय आहे, आणि 12वा अध्याय जो आहे हा संतांच्या दृष्टीनं, भक्तीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. एक शेठजी जो आहे, आणि तो शेठजी दुकानात बसला होता, आणि त्या दुकानात थोडं एक गिऱ्हाईक आला, आणि तो शीख होता, आणि तो सरदारजी आला, आणि सरदारजीनं पाहिलं दुकानात, ते म्हणे ते बदाम एका याच्यात तो गिऱ्हाईकाला देत होता. तो म्हणे ये बदाम खाने से क्या होता है? तो म्हणे बुद्धि जो है आपका दिमाग बहुत अच्छा काम करेगा. तो म्हणे कसं काय? तो ते म्हणे अभी देख ये चावल जो है ये 1 किलो में कितने चावल आहे? तो म्हणे काय मोजता नाही येणार बाबा, 1 किलोत किती चावल. त्याने लगेच 2-4 बदाम दिले, खायला दिले त्याला. 2-4 बदाम खाल्ले. अभी बोल मेरे को 1 डझन में कितना केला होता है? तो म्हणला 12. अरे 12, बुद्धी झाली की नाही म्हण तुझ तेज आता. चल चल मेरे को 2 किलो बदाम देव. तशा पद्धतीनं हे जे आहे 9वा अध्याय जो आहे, 12वा अध्याय जो आहे, आम्हाला दोघांना जे 9 ओव्या आणि 12 ओव्या असं चिंतन आम्हाला आलेलं आहे. त्यामुळं त्यांना आलं भगवंताचं हृदय आणि मला आलं संतांचं हृदय. परंतु संत आणि भगवंत काय वेगळे थोडे आहेत. संत आणि भगवंत हे एकच आहेत. हे हृदयीचे ते हृदयी अशा पद्धतीचंच ते आहे. आणि त्यामुळं आज आपण ज्या वेळेला 750 वर्ष माऊलींच्या समाधी सोहळ्याला पूर्ण झाले, हे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आहे. आणि त्याचबरोबर बाबांनी आपल्याला त्या दिवशी सांगितलं, तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झालेत. हे त्रिशतकोत्तर हे जे आहे अमृत महोत्सव अशा पद्धतीच्या अगदी ह्या पर्वामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी या अष्टादशाच्या निमित्ताने आपण सर्वजण दिवाळीच्या पर्वामध्ये एकत्र आलो आहोत. तुकोबारायांचं आपण जर सगळं आध्यात्मिक जर पाहिलं तर तुकोबारायांच्या बाबतीमध्ये तुकोबारायांचा अभंग म्हणजे खरं म्हणजे मानवी जीवनातील सर्वांगीण हे विकासाचं सूत्र आहे. आपल्या पत्रिकेत लिहिलं आहे, मानवी जीवनाचं हे विकासाचं सर्वांगीण विकासाचं हे सूत्र आहे. त्याबरोबर महाराष्ट्र शारदेच्या कंठातील हा कौस्तुभमणी आहे. आणि बाबांनी त्याच्यावरती आणखी लिहिलं आहे की मराठी अस्मितेचा हा मानबिंदू आहे. त्याचबरोबर हा एक महान सिद्धांताचा कोश आहे. आता आपलं वरती कोश बनवण्याचं काम चालूच आहे. आणि मराठी साहित्याचं वैभव असलेला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडून देणारा हा अत्यंत अपूर्व असा हा एक ग्रंथ आहे. आर्या मोरोपंतांची आणि ओवी ज्ञानेशांची, अभंग तुकयाची ही तर सगळीकडं प्रसिद्ध आहे. ते विठ्ठल वाघ आले होते एक 10 वर्षापूर्वी इथं, आणि त्यांनी असं सांगितलं मराठी भाषा बरोबर, त्यांनी सांगितलं मराठी भाषा बरोबर जर समजा ह्या मराठी भाषा वजा ज्ञानेश्वरी, वजा गाथा, वजा नाथांचं भागवत जर केलं तर शून्य, काहीच नाही. मग मराठी भाषेमध्ये काहीही शिल्लक राहणार नाही असं सांगितलं. आणि जर समजा आपण त्याचा उलट विचार केला तर ज्ञानेश्वरी अधिक तुकाराम महाराजांची गाथा अधिक श्री एकनाथ महाराजांचं भागवत असं जर आपण एकत्र केलं तर समृद्ध मराठी भाषा अशा पद्धतीची ही जी आहे ह्या भाषेला ह्या वर्षी हा जो दर्जा मिळालेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा मान देखील हा अत्यंत चांगला मोठ्या पद्धतीनं वाढला आहे. भास्कर बाबा आणि आम्ही नेपाळला गेलो होतो. त्या लोकांना आम्ही तिथं विचारलं आळंदी माहिती आहे का, तर त्यांनी सांगितलं की आळंदी जी आहे ना आळंदी नाही माहिती. म्हटलं मग पुणे, हां पुणे मालूम आहे, महाराष्ट्र मालूम आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला संपूर्ण जगामध्ये हे तत्त्वज्ञान जे आहे हे तत्त्वज्ञान आपण
त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये आपण पोहोचवणं गरजेचं आहे. सगळ्यांनाच मराठी भाषा शिकणं शक्य नाही. गेठे महाराज त्याकरता विशेष प्रयत्न करतात आणि त्यामुळं आळंदीमध्ये अनेक अशी मंडळी आहेत वेगवेगळ्या भाषेतून कीर्तन प्रवचन, तर त्यामुळं तिथं बहुभाषिक अशा पद्धतीचा कीर्तन सोहळा, मग तो संस्कृतमधून, हिंदीमधून, मराठीमधून, इंग्लिशमधून अशा पद्धतीचा तो सोहळा होतो आणि त्यामुळं हे ज्ञान जगभर जाण्याकरता अधिक सोयीस्कर होईल. ज्यांच्यापर्यंत गेलंय तर ते वापरतायत. जर्मनमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांची रोजची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना तुकोबारायांच्या अभंगाने त्यांची शाळेची सुरुवात होते आणि आपण इथं असून देखील आपल्याला वृक्षवल्ली आम्हा सोयरी माहिती नाही, मग ही थोडी अडचणीची गोष्ट होते आणि त्यामुळे अशा पद्धतीचे अष्टादशा जे आहेत हे कायमस्वरूपी झाले पाहिजेत. याच्यावरती चिंतन झालं. अभंगाचा अर्थ जो आहे हा ज्या वेळेला भेटतो, आता माझी तर फार मोठी एक चूक अशी झाली की मी घरी राहून थोडा अभ्यास करायला पाहिजे होता, पण मी तिकडनं आलो आणि पहिलं सत्र केल्यानंतर ते मला सत्र चुकवा असं एकही पण वाटाना की बाबा सत्र थोडंसं आपण वेळ काढून अभ्यास करावा. मी म्हणलं होईल तसं होईल आणि मग तसंच झालं. आता फारसा काही त्याचा अभ्यास करता नाही आला, परंतु सत्र जे आहे ना एकापेक्षा एक अशा उंचीची होत आहेत आणि त्यामुळं ही पर्वणी जी आहे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी ही भेटत आहे. त्या दिवशी आपल्याला ही त्रिसूत्री जी आहे आणि वारकऱ्याची प्रस्थांतरी जी आहे तर याच्याबद्दल आपले आत्माराम बाबांनी फार सुंदर सांगितलं की संस्कृतची प्रस्थांतरी जी आहे त्याच्यामध्ये गीता आहे, उपनिषद आहेत आणि ब्रह्मसूत्र आहेत आणि ह्या प्रस्थांतरीचा विचार केला तर गीता आणि ज्ञानेश्वरी एकच आहे. त्याचबरोबर उपनिषद आणि भागवत याची सांगडच आहे आणि ब्रह्मसूत्र आणि तुकाराम महाराजांचे ही जी सूत्र आहेत, हे जे अभंग आहेत ही एकच आहेत आणि त्यामुळं आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणारं हे तत्वज्ञान आहे. देह निरसे तरी बोला, देहाचा अहमभाव जर गेला तर देहाचा निराश होईल आणि जर देहाचा निराश जर झाला तर बोलावायला काहीही शिल्लक राहत नाही. म्हणजे जर समजा मीठ आहे, मीठ वेगळं आहे तोपर्यंत ठीक आहे, पण मीठ एकदा पाण्यामध्ये गेलं आणि मीठ जर म्हणायला लागलं मी मीठ आहे तर कसं काय होईल. ते एक शेतकरी होता आणि तो शेतकरी जो आहे एक साधू जो आहे रस्त्याने चालला होता आणि मोठमोठे म्हणत चालला होता मी ब्रह्मा आहे. त्याने पाहिलं काय याच्या डोक्यावर परिणाम झाला काय म्हणे, म्हणून मग त्याने तो चाललेला असताना हा त्याच्या बैलगाडीत उभा राहिला शेतकरी आणि बैलगाडीत उभा राहून मोठमोठ्याने म्हणायला लागला मी गाडीवान आहे. जेव्हा असं मोठमोठ्याने म्हणायला लागला तर त्यावेळेला तो साधू जवळ आला. अरे आम्हाला काही कळत नाही का म्हणे, तू गाडीवान आहे. हो मग तुला कळत नाही का, ही जी गोष्ट आहे ही स्वसंवेद्य आहे, ब्रह्मच आहे तू. आणि त्यामुळं एकदा अहमभावाचा निराश झाला, देहावरील अहमभावाचा निराश झाला की त्यावेळेला बोलणं काही उरतच नाही, बोलणं काही शिल्लकच राहत नाही. येर वाचेचे वागजाळ अलंकारा पुरते बोल. हे जे बाकीचं जे काय आहे ना हे वाचेचं वागजाळ आहे. ह्या वागजाळाच्या माध्यमातून कुणी इतका मोठा त्या ठिकाणी व्याख्यान देतात, हजारोंची गर्दी त्यांच्या त्या याला असू शकते आणि त्या सगळ्या याच्या नंतर आपण पाहिलं परिणाम काय झाला याचा, तर याचा परिणाम जो आहे याचा परिणाम मोठ्या एखाद्या कीर्तनकाराचे याला 10,000 हजार लोक राहतात, एखाद्या मोठ्या सभेला लाख लोक त्या ठिकाणी असतात आणि ज्या वेळेला त्याने वक्ता बोलून गेला आणि वक्त्याचा परिणाम जर विचारला तर त्या ठिकाणी परिणामाच्या बाबतीत एखाद्यावर झाला का त्याचा काही परिणाम, तर एखाद्यावर पण झाला नाही. का नाही झाला, कारण त्याचं आचार संपन्न तो जर असेल तर त्या ठिकाणी तो परिणाम होईल. नाही तर ते जे आहे अलंकापुरते बोल, हे अलंकारापुरतंच त्याचं ते बोलणं राहील. म्हणजे तो त्या ठिकाणी सगळे प्रमेय अलंकार उपमा यांचा सगळ्यांचा वापर करेल, परंतु सगळं वापरलं तरीही त्या ठिकाणी परिणाम होत नाही. हे जे आहे याचं कारण काय, तर ते जे आहे ते वाचेचं फक्त ते वागजाळ आहे, निराश झालेला नाही आहे. काचे तरीकडे, आता याच्याकरता दृष्टांत देतात
काचे तरी कढे जाती ऐसे चित्त ओढे. काचे तरी कढे म्हणजे कच्चं ज्या वेळेला लोणी असतं आणि विस्तवावर ठेवलं, गॅसवर ठेवलं, कडकड कडकड करतं. ते कुठपर्यंत करतं? तूप होईपर्यंत. एकदा त्याचं तूप झालं की मग त्या ठिकाणी त्याचं कडकड करणं थांबतं. किंवा भात आहे, भात देखील बुडबुड बुडबुड करतो, पण कुठपर्यंत? शिजेपर्यंत. एकदा तो मुरला, शिजला चांगला की त्या ठिकाणी त्याचं बुडबुड करणं त्या ठिकाणी थांबतं. तशाच पद्धतीनं ज्याचा जसा स्वभाव असेल त्या स्वभावाप्रमाणे त्याचं जे आहे चित्त त्याकडं ओढलं जाईल. परंतु कुठपर्यंत ही प्रक्रिया होते? तर जोपर्यंत अहंकार आहे, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला, तो त्यापणाला त्या ठिकाणी पोहोचला. आणि मग अशा पद्धतीनं इथं तुकाराम महाराज म्हणतात की अहमभावाचा निराश झाला म्हणजे मग त्यानुसार चित्ताची ओढ जी आहे ही कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी राहत नाही. विष्णुदास तुका पूर्ण धनी जाणे चुका. तुकाराम महाराज म्हणतात की विष्णुदास तुका, मी विष्णूचा दास आहे आणि हे जे आहे मी बरोबर आहे का चुकलोय, त्याचबरोबर माझा अहमभाव गेला का नाही गेला, हे जे आहे हे जाणण्याकरता माझा स्वामी पांडुरंग परमात्मा जो आहे हा सगळं काही त्या ठिकाणी जाणतो. आपण जर संपूर्ण गाथेचा जर विचार केला, हे 4092 अभंग जर पाहिले तर ह्या अभंगामध्ये आपल्याला असं दिसतं की याच्यात 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्या 5 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर पंढरी क्षेत्र आहे, पांडुरंग परमात्मा आहे, त्याचबरोबर आणखी तिथं आहे पुंडलिक राया आणि भीमा आणि चंद्रभागा, याबरोबर आवडणारे वारकरी भक्त. या 5 गोष्टी सोडल्या सगळं जे आहे गाथा जी आहे ह्या 5 गोष्टी भोवती फिरते. आणि तुकाराम महाराज म्हणतात की बाबा आम्ही जीव भाव आहोत ना, तर आमच्या ह्या अंतःकरणातला जो काही आहे अहंकार जो आहे हा आमच्यातला एकदा दूर झाला की मग तू आणि मी आम्ही कुठं वेगळे आहोत, तर एकची घोंगडे पांघरू हरी, अशा पद्धतीची ही गोष्ट आहे. खोट्यांचा विकरा येथे नव्हे काच हिरा, काय दावा वयाचे काम उगाच वाढवावा श्रम, परीक्षका विन मिरवो जाणे ते हिन, तुका म्हणे पाया पडे वाद पुरे हे झगडे. तुकाराम महाराज म्हणतात आता वेळ जी आहे वेळ आहे 15 मिनटं आणि रन काढायचेत 11. मग आता मिनटालाच व्हावं लागेल, 1.25 मिनटाला 1.5 मिनटाला. हां, पण 5-10 मिनटं मी बाबांच्याकडून मागून घेतलेले आहेत, त्यामुळं थोडं आपल्याला वेग घेतल्याशिवाय काही पर्याय नाही. आता खोट्यांचा विकरा येथे नव्हे, तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याजवळ खोट्या वस्तूंची विक्री काही चालणार नाही. आणि जर समजा कोणी हिरा जो आहे आणि काच म्हणून त्या ठिकाणी विकायला आला डुप्लिकेट माल, तर त्यावेळेला आम्ही जे आहे आम्हाला त्याची चाचणी कळते, आम्ही ते बरोबर पारखून घेऊ. त्यामुळे इथं अशा पद्धतीचा आमच्याजवळ जर तो विकायला आला तर आम्ही त्याची पहिली योग्य ती परीक्षा करू आणि मगच ते त्या ठिकाणी स्वीकारू, त्या ठिकाणी घेऊ. काय दावावयाचे काम उगाच वाढवावा श्रम. जर समजा ह्या अशा पद्धतीचं पीठ आहे आणि त्याच्यात थोडं पाणी टाकलंय, साखर टाकली आणि मग जर समजा तशा पद्धतीचं दूध म्हणून विकायला आला, किंवा हल्लीच्या काळामध्ये डिग्री लावावी म्हणून लोक युरिया टाकतात दुधामध्ये आणि मग ती डिग्री लागते. आणि अशा पद्धतीनं आलं तर आम्ही पहिल्यांदा काय करणार, पहिली डिग्री लावून घेणार नीटनेटकं, मगच तो माल स्वीकारणार. कसाही माल आम्ही काही स्वीकारणार नाही. आणि त्यामुळं काय दावावयाचे काम उगाच वाढवावं श्रम, तुम्हाला विनाकारण त्याचा श्रम होईल. आम्ही घेताना जे आहे चोख घेणार, आम्ही असं डुप्लिकेट काही माल घेणार नाही आहे. परीक्षकाविन मिरवो जाणे, परीक्षकाविन मिरवो जाणे ते हिन. आणि इथं तुकाराम महाराज म्हणतात परीक्षा केल्या वाचून जर समजा एखाद्या माणसाने काही अलंकार आहे आणि ते अलंकार म्हणा त्याने उसने आणले आणि आपली पात्रता नसताना 10ही बोटात अंगठ्या घातल्या, गळ्यात लाकीट घातलं, बायकोच्या अंगावर पण उसने आणलेले दागिने घातले, पण लोकांना कळतं ना, नाही का, अरे हा एका दिवसात एवढं कसं काय झालं हे सगळं. तर असं जर काही जर होत असेल तर आम्ही ते परीक्षण करू. आणि परीक्षण करून जर समजा अशा पद्धतीचं ते जर मिरवत असेल तर ते जे आहे हे परीक्षकाच्या दृष्टीत
जे आहे हे सगळं सगळं खोटं ठरणार आहे. तुका म्हणे पाया पडे वाद पुरे हे झगडे. तुकाराम महाराज म्हणतात असे जे दांभिक तार्किक असे जे काही लोक आहेत जे ह्या लोकांच्या मी पाया पडतो. अरे पाया कशा करता पडता, तर ते म्हणतात मी पाया पडतो म्हणजे मी काय त्यांचं बोलणं मान्य केलं आहे असं म्हणून मी त्यांच्या पाया नाही पडत. पण काय आहे, त्यांच्या जर समजा आपण नादी लागलो तर आपला वेळ भरपूर जाईल तिथं. आणि म्हणून कशाला झगडे उगाच विनाकारण करायचे, भांडणं तणणं कशाला करायचे. म्हणून मी आपलं बाबा दुरूनच आपला त्यांना रामराम करावा. विंचू सर्प पाहिले आपलं दुरून रामराम करायचा, कशाला जवळ जायचं, त्यांचा उलटी वाट बदली करून जायचा. आणि म्हणून मी जे आहे हे त्यांच्या पाया पडतो आणि हे झगडे काही मी त्या घालण्याच्या भानगडीत पडत नाही. पंढरीस घडे आतताई मृत्यू तो जाय पतित अधप पाता. दुराचार्या मोक्ष सुखाची वसती भोळी बाळमूर्ती पांडुरंग. कालियापे भेद मानिता निवाडे श्रोत्रियांशी जोडे अंत्यजता. माहेरी सलज्ज ते जान शिंदळी काळीमा काजळी पावविते. केला न सहावे तीर्थ उपवास कथे विन दोष साधनते. तुका म्हणे तेथे विश्वास जतन पुरे भीमा स्नान समपाय. तुकाराम महाराज या अभंगामध्ये पंढरीचं महात्म्य सांगतात. पंढरीचं महात्म्य अशा पद्धतीचं आहे की वारी करून आपण तिथं गेलो की चंद्रभागेचं स्नान आणि पांडुरंगाचं दर्शन, प्रदक्षिणा, त्याचबरोबर कथा कीर्तन अशा पद्धतीचा तो जो आहे तो त्या ठिकाणी नियम आहे. पण अशा ज्या पंढरीमध्ये आपण जर गेलो आणि त्यात एखादा आतताई असेल आणि आतताई म्हणजे अविचारी मनुष्य असेल आणि त्या अविचारी मनुष्याने जर त्याने आतताईपणे जर त्याचा मृत्यू झाला म्हणजे चंद्रभागेतच दिली उडी फेकून, पोहता येत नाही, बुडून मेला, तर त्याला मोक्ष नाही. तो जो आहे जाणून बुजून जर काही आत्महत्या केली तर त्याला तिथं मोक्ष नाही आहे. पृथ्वी तलावर कुठंच नाही आहे फक्त एका ठिकाणी आणि ते ठिकाण म्हणजे प्रयाग. गंगा यमुनेचे ओघ जिथं एकत्र आलेले आहेत, प्रयाग क्षेत्र आहे. तर तिथं फक्त त्या ठिकाणी मात्र आपण जर तेवढ्याच ठिकाणी आपल्याला हे करता येईल. तुम्ही म्हणता हे काही ट्रेनिंग बिनिंग देता काय तुम्ही, हे ट्रेनिंग वगैरे नाही आहे काही. परंतु माऊलींचे आई वडील जे आहे देहांत प्रायश्चित्त जे घेतलं ते त्यांना इथं कुठं घेता नसता आलं का, तर ते तिथं घेतलेलं आहे. आणि त्यामुळं प्रयाग क्षेत्र जे आहे हिरं त्या गंगा यमुनेच्या ओघावरती त्या संगमावरती 11व्या अध्यायात आलं ज्ञानेश्वरीच्या, तिथं स्नान करायचं आणि माधवाचं दर्शन घ्यायचं. अशा पद्धतीचं ते अत्यंत पवित्र असं क्षेत्र आहे. पंढरी जर समजा किंवा इतर तीर्थक्षेत्रामध्ये जर समजा असं जर केलं तर मग मात्र त्यांना नरकालाच जावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात दुराचार्या मोक्ष सुखाची वस्ती. पंढरपूर क्षेत्राचं महात्म्य सांगतायत. एखादा दुराचारी जरी असला पण नामस्मरण करतोय आणि नामस्मरणा कृत्य चुकीची आहेत परंतु नामस्मरणाच्या माध्यमातून थोडी संत संगती लाभली आणि असा दुराचारी जरी असला तरी देखील तो जो आहे त्या नामसंकीर्तनाने दुराचाराला देखील तिथं मोक्ष प्राप्त होऊ शकतं. एवढं पंढरी क्षेत्राचं महत्त्व आहे. आणि पंढरी क्षेत्राचं हे जे एवढं महत्त्व आहे असं कसं काय, तर तिथं सुखरूप जे आहे, सुखरूप पांडुरंग जो आहे, सुखाची वस्ती जी आहे ती तिथं आहे. आणि तिथं दुःख नावाची गोष्ट औषधाला पण नाही आहे. दुःख हे तिथं नाहीच आहे. वारीला जाताना ज्या वेळेला आपण सगळे तो आनंद भोगतो आणि तिथं गेल्यानंतर त्या याच्यामध्ये इथं तुकाराम महाराज सांगतात की आपली ही जी काही आहे ना लाज, ह्या त्या गोष्टी मला काही टाळ वाजवता येत नाही, मला काही गायन करता येत नाही. आणि हे जरी सगळं असलं तरी थोडं शिक्षण घेऊन आपण त्याच्यामध्ये गेलो की तो आनंद आपल्याला त्या ठिकाणी मिळतोच. तुकाराम महाराज इथं आपल्याला म्हणतायत की ही जी पंढरी जी क्षेत्र आहे हे असं का इथं, कारण भोळी बाळमूर्ती पांडुरंग, पांडुरंगाची जी भोळी मूर्ती जी आहे ही इथं आहे. देव जो आहे देव कायम 16 वर्षाचा 16 वर्षाचाच त्या ठिकाणी असतो. देवा भगवान श्रीकृष्ण आणि त्याची मुलं जर ज्या वेळेला रस्त्यानं जायची मुलं म्हातारी दिसायची आणि भगवान श्रीकृष्ण मात्र त्या ठिकाणी अत्यंत तरुण
दैदिप्यमान, तेजस्वी, ओजस्वी अशा पद्धतीची त्या ठिकाणी ती दिसायची. याचं कारण इथं पंढरपूरमध्ये काय आहे तर बाळमूर्ती पांडुरंग. कालियापे भेद मानिता, कालियापे भेद मानिता निवाडे, श्रोत्रियांशी जोडे अंत्यजता. जर इथं काला ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. 7 दिवसाचा सप्ताह झाला आणि आता काल्याचं कीर्तन, काल्याच्या कीर्तनानंतर काला वाटताय. ह्या काल्याला जर कोणी हीन समजल आणि जर समजा तो त्या ठिकाणी खाणार नाही आणि त्याला त्या ठिकाणी अवहेर कराल त्याचा, किंवा आणखी पण अशा पद्धतीचं एक आहे की काला वाटताना जर उंच नीचपणा पाहिला, अरे हा कोणत्या जातीतला, हा कोणत्या धर्मातला, किंवा याची पात्रता आहे का वगैरे अशा पद्धतीचं जर पाहिलं, किंवा हे हरिनाम संकीर्तन ज्या वेळेला चाललेलं आहे त्याच्यामध्ये पण काही उच्च नीचपणा जर पाहिला, तर त्या ठिकाणी हा अभेदरूपी काल्यात जो कोणी भेद पाहिल ना, तर त्या ठिकाणी त्याला जर तो भले आचार संपन्न आणि अगदी वैदिक ब्राह्मण जरी पण असला तरीही त्याला त्या ठिकाणी अंत्यज योनीला किंवा त्या ठिकाणी क्षुद्र योनीला त्याला ठिकाणी जावं लागेल. म्हणजे पंढरीचं महात्म्य अशा पद्धतीचं आहे की तिथले जे नियम आहे अत्यंत सोपे आहेत, ते नियम समजून आपण त्याचं आचरण केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतायत, माहेरी सलज्ज ते जाना शिंदळी, काळीमा काजळी पावविते. जी मुलगी माहेराला जायला आणि आईबापाला तोंड दाखवायला लाजते, आता आईला, वडिलांच्या पेक्षा आईला आपली मुलगी कशी आहे त्याचप्रमाणे तिचे गुण अवगुण हे सगळंच माहिती असतं, आणि त्यामुळं अशी मुलगी आईला आणि वडिलाला तोंड दाखवायला जर ती लाजत असेल तर अशी जी मुलगी आहे ती निश्चितच शिंदळ असली पाहिजे. आणि अशी जी आहे तर ती तिच्या वाईट कृत्याने काजळाप्रमाणे स्वतःच्या चारित्र्याला ती त्या ठिकाणी काळीमा फासते. त्याप्रमाणे पंढरीमध्ये आले आणि तमाशाला गेले, पंढरीमध्ये गेले आणि सर्कस पाहायला गेले, तर ही अत्यंत चुकीची गोष्ट त्या ठिकाणी होईल. म्हणून पंढरीचं महात्म्य जे आहे हे आपण समजून उमजून त्याप्रमाणेच आचरण तिथं केलं पाहिजे. महाराज पुढं म्हणतायत, केला न सहावे तीर्थ उपवास, कथेविन दोष साधनते. महाराज म्हणतायत की काही लोक, आता आपल्याला 3 दिवसाचं महत्त्व सांगितलेलं आहे. दशमीचं महत्त्व, जागा रे गोपाळांनो जागा रे, दशमीचं महत्त्व आहे, एकादशीचं महत्त्व आहे, द्वादशीचं महत्त्व आहे. आणि ह्या महत्त्वाच्या व्यतिरिक्त कुणी अजिबात काही त्या ठिकाणी भोजन करणार नाही, त्याबरोबर आपल्याला देहाला भरपूर पीडा करून घेईल, त्याबरोबर मुंडन वगैरे काही करल, आणि नको त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जर समजा असे जर काही क्लेश त्याच्या शरीराला तो जर करून घेत असेल, तर महाराज इथं म्हणतायत की हे देवाला अजिबात काही सहन होत नाही. मग इथं नेमकं काय करायचं, तर इथं जी गोष्ट करायची तर ती म्हणजे हरिकथा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हरिकथे वाचून जर तुम्ही दुसरे दोषास्पद जर काही साधनं जर केली तर ती जी आहे इतर ठिकाणी कदाचित ती चालू शकतील, परंतु इथं मात्र ती काही चालणार नाही. म्हणून इथं जे आहे आपण त्या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान, त्यानंतर देवाचं दर्शन आणि हरिकथा, काला, ह्याच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुका म्हणे तेथे विश्वास जतन, पुरे भीमा स्नान समपाय, 2च गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. आणि त्या 2 गोष्टी कोणकोणत्या, तर इथं ज्या आहेत इथं 2 गोष्टी महत्त्वाच्या. चंद्रभागेचं स्नान महत्त्वाचं आहे, हरिकथा महत्त्वाची आहे, आणि काला आणि विटेवरती ज्याचे समपाय आहे, समचरण आहेत, त्याचं दर्शन महत्त्वाचं आहे, त्याची भेट महत्त्वाची आहे. गर्दीच्या काळात कसं काय करायचं, तर फक्त कळसाचं दर्शन घेतलं तरी पुरेसं आहे, असं इथं तुकाराम महाराज म्हणतात. चातुर्याच्या अनंत कळा सत्य विरळा जाणता, हसल्या सवे हसे जन रडता भिन्न पालटे, जळो ऐसे वांझड बोल गुना मोल भूस मिथ्या, तुका म्हणे आंधळ्या ऐसे ओंगळ पिसे कौतुके. चातुर्याच्या अनंत कळा सत्य विरळा जाणता, चातुर्याच्या व्यवहारातील अनेक चातुर्याच्या कळा अनेक लोकांच्याकडं असतात, आणि त्यापैकी खरी कोणती आहे आणि त्याच्यामध्ये खोटी कोणती आहे, तर ही जर गोष्ट जर पाहिली तर तो जाणणारा मनुष्य त्याच्यात एखादाच विरळा असतो. जसं 7व्या अध्यायामध्ये एकदम सुरुवातीलाच येऊन गेलं की एखादा सेनापती त्या ठिकाणी होतो,
आणि म्हणजे लक्षावधी सैन्य असतं, परंतु युद्धामध्ये मात्र तो जो आहे तो बरोबर त्या ठिकाणी शत्रूचा पाडाव करतो आणि मग त्याला ते किताब त्या ठिकाणी दिले जातात. तशा पद्धतीनं एखादाच मनुष्य असा असतो की त्या चातुर्याच्या कळा ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या तो जाणतो. ते बाबा नेहमी सांगत असतात की लंडनमध्ये एक मनुष्य दवाखान्यात डॉक्टरांकडे गेला आणि काही केल्या मला झोप येत नाही. डॉक्टर म्हणले की आता मी तर तुला तपासलं आहे सगळं, काही बिघाड तर दिसत नाही, पण तू असं कर म्हणे, मी आता तुला थोडासा सल्ला देतो. एक इथं हास्य सम्राट आलेला आहे म्हणे आणि तू काय कर, त्याचं ते एक पात्री नाटक जे आहे ना ते पहा म्हणे तो. बरं, मग ते नाटक जर तू पाहिलं ना, अगदी मैतीवरून आलेली माणसंसुद्धा हसतात खळखळून, तू पण मोकळा होशील, मोकळा झाला का तुला पण बरं वाटेल म्हणे. आणि मग ते सगळं जे आहे तशा पद्धतीचं ते सगळं ऐकल्यानंतर तो म्हणतो तो मीच आहे. अशा कळा माणसाला कळत पण नाही की जे आहे अशा कळा ते दाखवतात आणि त्याची ओळखण्याचा जो असतो तो एखादाच विरळा अशा पद्धतीचा असतो. हसल्या सवे हसे जन, रडता भिन्न पालटे. तुकाराम महाराज म्हणतात की हे जे आहेत इतर सामान्य माणसं जे आहे हसण्याबरोबर याच्या हसण्याबरोबर हसू लागतात आणि जर समजा कोणी रडू लागलं तर तो तोंडावर देखील तशा पद्धतीचा भाव त्या ठिकाणी दाखवतो. आत काय असतं हे फक्त त्याला माहिती. आणि मग असा जो आहे असं करणं जे आहे योग्य आहे किंवा नाही हे त्याला काही त्या ठिकाणी समजत नाही. जळो ऐसे वांझड बोल, गुन्हा मोल भूस मिथ्या. तुकाराम महाराज म्हणतात असं वरवरचं जे बोलणं आहे इथून वर म्हणजे त्याच्या ओठात एक असतं आणि पोटात दुसरंच काहीतरी असतं, असं जे काही वांझड बोल जे आहे हे त्याला आग लागो. आणि खरं काय आहे तर गुणांना मोल असतं. जर बनग्या जे आहेत, बनग्याला कोण विचारतंय, भुसा जो आहे एकदा मळणी झाल्यानंतर ते आपण उफनतो आणि ते फलकट जे आहे ते उडूनच जातं. त्याला काही किंमत आहे का, तर त्याला काही फारशी किंमत नाही. तुका म्हणे आंधळ्या ऐसे ओंगळ पिसे कौतुके. तुकाराम महाराज म्हणतात की जे हे वेडे लोक आहे ना, स्वभावाने घाणेरडे आहेत, विकृत बुद्धीचे आहेत, ते गमतीनं डोळे बांधून आंधळ्यासारखे चालतात आणि आंधळ्यासारखे चालायची ॲक्शन करतात आणि कधी कधी ठेच लागून पण पडतात. भगवान श्रीकृष्णाचा यादव वंश आपण जर पाहिला तर ते यादव वंशामध्ये जे आहेत पोरं खेळताना त्यांनी सांगितलं की तुझ्या पोटाला आपण चिरगुटं बांधू आणि बांधले चिरगुटं आणि ते साधूंच्या तिथं गेले म्हणे याला काय होईल, ते म्हणले मुसळ होईल आणि ते मुसळच त्यांच्या विनाशाला कारणीभूत झालं की नाही. म्हणजे अशा पद्धतीचं हे जे आहे हे त्यांचं चुकीचं वागणं जे आहे हे त्यांच्याच विनाशाला त्या ठिकाणी कारण होऊ शकतं. नयो वाचे अनुचित वाणी, नसो मनी कुडी बुद्धी. ऐसा मागा अरे जना, ऐसे मागा अरे जना नारायणा विनोनी. काम क्रोधा पडो चिरा, ऐसा बरा सायास. तुका म्हणे नाना छंदे, या विनोदे न पडावे. नयो वाचे अनुचित वाणी, नसो मनी कुडी बुद्धी. महाराज इथं म्हणतात वाणीला जे आहे अभद्र किंवा अश्लील शब्द जे आहे हे आपल्या वाचेमध्ये आले नाही पाहिजे. माऊली तर सांगतात आपण बोलताना कसं बोललं पाहिजे तर साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहतो, इतकं ते गोड अशा पद्धतीचं बोलणं असावं. परंतु जर समजा अशा पद्धतीचं अभद्र बोलणं जर असेल तर ते अभद्र बोलणं जे आहे हे अभद्र बोलणं किंवा मनात वाईट संकल्प, बुद्धीत काही वाईट निश्चय जर केला तर अशा पद्धतीचे हे विचार जे आहेत त्या ठिकाणी त्याचं प्रगटीकरण चांगलं होणार नाही. म्हणून अशा पद्धतीचं आपलं नयो वाचे अनुचित वाणी, आपली अनुचित वाणी येऊ नये. बुद्धीमध्ये आपला निश्चय जो आहे हा चुकीचा होऊ नये, मनामध्ये चुकीचे संकल्प त्या ठिकाणी होणार नाही, अशा पद्धतीचं असावं. मग असं मागा तुम्ही देवाला, ऐसे मागा अरे जना नारायणा विनोनी. भगवंताला तुम्ही त्याची पांडुरंग परमात्म्याची विनंती त्याला करा आणि त्याला देखील अशा पद्धतीचंच मागा. काय मागा त्याला, तर त्याला तुम्ही मागा की नारायणाला काय मागा तर त्याच्याकडे विनंती करून असं मागा
काम क्रोधा पडो चिरा ऐसा बरा सायास. काम क्रोधावरती चिरा पडेल, दगड पडेल, अशा पद्धतीचा काहीतरी प्रयत्न केलेला हेच चांगलं होईल. नाहीतर दुसरं मागून काही आपल्याला त्या ठिकाणी योग्य होणार नाही. तुका म्हणे नाना छंदे या विनोदे न पडावे. तुकाराम महाराज म्हणतात की या संसाराच्या नाना छंदात आपण गंमत म्हणून जरी पडलो तरी पण त्या ठिकाणी आपली फटफजिती झाल्याशिवाय राहणार नाही. एक जण आपल्या मित्राच्या घरी आला आणि मित्राच्या घरी आल्यानंतर मित्र गेला होता बाहेर काहीतरी आणायला आणि त्याची पत्नी होती. तो म्हणला, वहिनी लवकर आवरा. ती म्हणे, बरं काय म्हणे? म्हणे, तू माझी बायको, मी तुझा नवरा आणि काशीला जाऊ, लवकर आवरा. तिनं काढली चप्पल. आता कुठं थांबायचं कुठं नाही हे त्याला काही ते जे आहे पॉज त्याने काही बरोबर घेतला नाही. मग मात्र ते म्हणे, अहो काय बोलताय तुम्ही असं? मग त्याने पॉज बरोबर घेतला. तू आणि माझी बायको, मी आणि तुझा नवरा, आपण सगळेजण बरोबर जाऊ काशीला, आपण तीर्थयात्रेला जाऊ. तेव्हा ती शांत झाली. तसं इथं जे आहे ह्या अशा प्रकारच्या छंदामध्ये आपण विनोदाने सुद्धा त्याच्यामध्ये पडायला नको. 3ऱ्या अध्यायामध्ये जर समजा त्याच्यामध्ये जर आपण म्हणजे सागराच्या पार अगदी कडेला आलेली नाव आहे आणि कौतुकाने म्हटलो आपण आता वळवायचं थांबू, तर जर समजा वारं आलं तेवढ्यातच आणि त्या वाऱ्याच्या याच्यात जर ती सापडलीच नाव तर कदाचित तिथं त्या ठिकाणी धोकाही त्या ठिकाणी होऊ शकतो. माझी या देहाची मज नाही चाड, कोठे करू कोड आणि कांचे, इच्छित आणि मान मागा देवापाशी, असा संचिताशी गुंतल हो. देह आम्ही केला भोगाचे सांभाळी, राहिलो निराळी माना माना. तुका म्हणे कोणे वेचावे वचन, नसता तो शीन वाढवावा. माझी या देहाची मज नाही चाड, कोठे करू कोड अनेकांचे. तुकाराम महाराज इथं म्हणतात, जेथे माझ्याच देहाची मला आता गरज राहिलेली नाही, तिथे इतरांचं गोड कौतुक, त्यांचं स्वागत, त्यांचं सन्मान, त्यांना हार तुरे फुलं हे सगळं मी कुठं करत बसू? मीच आता इथं निराश होत चाललेला आहे आणि बाकीच्यांचं काय करत बसणार? त्यामुळं इच्छितांची मान मागा देवापाशी. तुम्हाला जर इच्छा आहे ना तर तुम्ही देवाकडं मागा, तो देण्याकरता त्या ठिकाणी आहे. असा संचितासे गुंतल हो. आणि जर तुमच्या संचितामध्ये म्हणजे प्रारब्धामध्ये जर समजा ते असेल तर ते तुम्हाला मिळेल. अन्न मान धन हे प्रारब्धाच्या अधीन आहे आणि त्यामुळं मी आता आज आहे ना निश्चय करून घरी जाऊन जेवणार होतो आजच्याला. आणि मी गेलो 11 वाजता, इथलं सत्र संपलं, 11:15 घरी गेलो आणि डबा बाहेर लगेचच दरवाजा आणून ठेवला. गणू म्हणे मला एक 5-10 मिनटं लागतील. मग म्हणलं मी जाऊन येतो, बाबांना डबा द्यायचा आहे. मग डबा घेतला आणि आल्याबरोबर लगेच माऊली म्हणली, बस 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 तुमच्याकरता ताट आहे. आता नाही पण म्हणता येईना. आणि म्हणजे जिथं अन्न मान धन जिथं आहे ते प्रारब्धाच्या अधीन आहेत आणि त्यामुळं त्या याच्यामध्ये जर तुम्हाला काही मागायचं असेल तर माझ्याकडं नका मागू, ते तुम्ही देवाकडं मागा. देह आम्ही केला भोगाचे सांभाळी, राहिलो निराळी माना माना. इथं आमचा जो देह आहे ना सांभाळण्याकरता आम्ही तो प्रारब्धाच्या स्वाधीन केलाय. तो काय आता आमच्या अधीन नाही. काय एकदा अहंकार गेला, काय नाही चाललंय जशा पद्धतीनं चाललंय तशा पद्धतीनं सुख जीवनात आलं दुःख आलं तरी तो म्हणतो हा भोग प्रारब्धाचा आहे. अशा पद्धतीनं तो ते जे आहे सुखदुःखाचे जरी चटके बसले झटके बसले तरी त्याच्यावरती त्याचा काही फारसा विशेष परिणाम होत नाही. आणि म्हणून प्रारब्धाच्या अधीन आम्ही ते जे आहे ते केलं. त्यामुळं आम्हाला मान आणि अपमान याच्यापासून आम्हीच मुळात वेगळे झालेलो आहोत. तुका म्हणे कोणे वेचावे वचन, नसता तो शीन वाढवावा. तुकाराम महाराज म्हणतात की हे दुसऱ्याचं कौतुक करणं आणि त्यांच्याकरता शब्द खर्च करणं आणि त्याबरोबर नसलेले श्रम तरी हे का वाढवायचे, हे कशाकरता हा सगळा उपद्व्याप त्या ठिकाणी करायचा. धरिता इच्छा दुरी पळे, पाठी सोहळे उदासा, म्हणून असट मन
नका खून सांगतो आमिषापासी अवघे वर्म सोसे श्रम पाववी तुका म्हणे बीज न्याये तेथे याचे फळाने धरिता इच्छा दुरी पळे पाठी सोहळे उदासा. जर समजा ज्या विषयाची आपण इच्छा ठेवली की आपल्याला तो विषय जो आहे ना आपल्यापासून दूर पळताना आपल्याला दिसतो, पैसे कमावण्याची इच्छा ठेवली, मान कमावण्याची इच्छा ठेवली, निवडणुकीत तिकीट मिळवण्याची इच्छा ठेवली का ते नेमकंच मिळत नाही, काहीतरी गडबड होतेच. जी गोष्ट आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो आपल्यापासून दूर पळते. परंतु जर आपण निरीच्छ झालो तर मग मात्र विषयांचे सोहळे आपण होऊन त्याच्या पाठीमागं लागतात. तुकाराम महाराज म्हणतात की ही गोष्ट कशा पद्धतीची आहे. ज्या वेळेला समुद्रमंथन झालं आणि समुद्रमंथनातून लक्ष्मी निघाली आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला एका बाजूला देव एका बाजूला दैत्य आणि ती अशी माळ घेऊन पुढं पुढं चालली, सगळ्यांना वाटलं आपलाच नंबर. आणि भगवंत मात्र जे आहेत समुद्राकडं तोंड करून त्या ठिकाणी उभे राहिलेत आणि समुद्राकडं तोंड करून उभे राहिल्यानंतर ते म्हणे अरे हे काय हे सगळे आसुसलेले आहेत म्हणे माझ्याकरता आणि हा बाबा तिकडं तोंड करून उभा राहिला निरीच्छ आहे. तिनं त्याला जाऊन माळ घातली. अशा पद्धतीनं पाठ फिरवली आपण भोगांच्याकडं की भोग आपल्या पुढं येऊन त्या ठिकाणी समोर उपस्थित होतात. इथं जे आहे ना इथं लाडू आणि दिवाळीचं फराळाचं जर तुम्ही पाहिलं तर गोण्याचे गोण्या भरल्यात. म्हणजे ते महाराज कैलास महाराजांना त्या दिवशी फोन आला आणि बहिणीने विचारलं फराळाचं वगैरे काही आहे का. तर ते म्हणे तुम्ही जे गेल्या अनेक वर्षात जे पदार्थ खाल्ले नाही ते आम्हाला सगळे इथं मिळतात. ज्यांनी भोगाकडं पाठ फिरवली त्यांच्याकरता ते सगळे उपस्थितच आहेत त्यांच्या समोर. ते म्हणून असट मन नका खून सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून असट मन नका खून सांगतो. कारण हे जे आहे ना असट ज्या वेळेला तुम्ही कराल इच्छेजवळ दुःख प्राप्तीचं हे सगळं जे आहे वर्म आहे आणि म्हणून इच्छेनंच माणसाला त्या ठिकाणी कष्ट पडतात. म्हणून बाबांनो तुम्ही जे आहे ना तर ती जी गोष्ट आहेत तर त्या गोष्टीच्या मागं काही जाऊ नका. आमिषापाशी अवघे वर्म सोसे श्रमी पावती तुका म्हणे बीज न्याये तेथे याचे फळाने. तुकाराम महाराज म्हणतात की जिकडं बीज आपण नेलं त्याप्रमाणे जिथं इच्छा तिथं दुःख आलं आणि निरीच्छ झालं की त्या ठिकाणी दुःख संपलं. वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण तयांचे वदन नाव लोका तार्किकांचे अंग आपणा पारिखे माजिऱ्यासारखे वाय चाळे माता निंदी तया कोणतो आधार भंगले खापर त्याचे नावे. तुका म्हणे आडराने ज्याची चाली तयाची ते बोली मिठे विना. वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण जी लोक जे आहेत ना वेदाला शास्त्राला आणि पुराणांना मान्य करत नाहीत. पृथ्वी तलावर जन्माला आल्यानंतर आपल्याला एक आचारसंहिता घालून दिलेली आहे. हे करा हे करू नका हे आपल्याला वेद आणि शास्त्राने सांगितलेलं आहे. पुराणांनी आपल्याला आपलं जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीनं जगण्याकरता त्या ठिकाणी या 18 पुराणांनी मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु यांचा आश्रय न घेता जर समजा तो जो आहे यांना मान्य न करता त्या ठिकाणी त्यांच्यावरती श्रद्धा न ठेवता त्याच्या विरुद्ध पद्धतीनं जर बोलत असेल तर महाराज म्हणतात की तयाचे वदन नाव लोका त्याचं तोंड देखील पाहू नका. त्याचं तोंड पाहू नका आणि त्याच्या गावाला देखील जाऊ नका. अशा पद्धतीचं बाबा पण आपल्याला सांगत असतात. तार्किकांचे अंग आपणा पारिखे माजिऱ्यासारखे वाय चाळे माता निंदी तया तार्किकांचे अंग आपणा पारिखे माजिऱ्यासारखे वाय चाळे. तुकाराम महाराज इथं आपल्याला सांगतायत की जे केवळ तार्किक लोक आहेत पाखंडी लोक आहेत हे काही पण तर्क काढतात. ही माझीच आई कशावरून, हे वडीलच माझे आहेत कशावरून, काय तर्क काढतील ते आणि वेदाच्या विरुद्ध पद्धतीचे तर्क काढतील.
माझं हे शरीर हे माझंच कशावरून, असं काही पण ते तर्क काढतील आणि असा काही पण संशय घेतील आणि त्यामुळं त्यांचं जे शरीर आहे तर त्यांनाच त्या ठिकाणी ते परक झालेलं असतं. अशा पद्धतीनं वेदाला न मानणारे हे जे पाखंडी आहेत, हे अशा पद्धतीचे तार्किक लोक आहेत. दारू पेलेला, मादक पदार्थ सेवन केलेला माणूस जशा पद्धतीनं स्वैर पद्धतीनं बोलतो, त्याचं कसंही बोलणं आणि कशाही पद्धतीचं चालणं, कुठंही पडणं हे जशा पद्धतीचं व्यर्थ असतं, तशा पद्धतीचं ह्या लोकांचं बोलणं आणि त्यांचं वागणं अशा पद्धतीचं आहे. माता निंदी तया कोण तो आधार, भंगले खापर त्यांचे नाव. महाराज इथं म्हणतायत की माता निंदी तया कोण तो आधार, जो आपल्या आईचीच निंदा करतो आणि मग आता आईची निंदा केली म्हटल्यानंतर ही माझी आई नाही असं ज्या वेळेला म्हणतो, ह्या जगात त्याला काही आधार आहे का? मग त्याला कुठल्याही पद्धतीचा आधार नाही. आणि मग जशा पद्धतीनं गाडग्याला, मडक्याला, घटाला चिरा गेला, फेकून देण्याचंच आता ते लायकीचं झालं, त्याचप्रमाणे त्यानेच त्याचा त्या ठिकाणी हा घट आता त्या ठिकाणी फोडलेला आहे आणि तो त्याच्या आईकरता आता जिवंतपणीच तो त्या ठिकाणी मेलेला आहे. अशा पद्धतीची ही तार्किक लोकांचं वागणं आहे. तुका म्हणे आडराने ज्याची चाली, तुका म्हणे आडराने ज्याची चाली, तयाची ते बोली मिठे विना. तुकाराम महाराज म्हणतात की त्यांची ही जी काही अशा पद्धतीची वागण्याची पद्धत आहे, ह्या आडरानाने चालणं आहे, वेदबाह्य आचरण आहे, त्यांचं अशा पद्धतीचं बोलणं कसं आहे तर आळणी, मिठा वाचून जसे भाजीला चव येत नाही तशा पद्धतीनं त्यांचं बोलणं हे फिक्कं आहे, आळणी आहे. त्याचप्रमाणे वेदशास्त्र पुराणांच्या आधारावरून जर मनुष्याचं वागणं जर असेल तर हे सैराट असतं, स्वैर असतं. अशा पद्धतीचं त्याचं ज्ञान जर असेल तर असं ज्ञान हे अत्यंत व्यर्थ आणि असं स्वैरभैर अशा पद्धतीचं ज्ञान आहे. अवघे 3 अभंग आता राहिलेत, 4 अभंग. कस्तुरीचे अंगी मिनली मृत्तिका, मग वेगळी का येईल लेखो, तया परी भेद नाही देवभक्ती, संदेहाचे युक्ती सरो द्याव्या, इंधने ते आगी संयोगाच्या गुणे, सागर दर्शने ओहळतोची, तुका म्हणे माझे साक्षीचे वचन, येथे तो कारण शुद्ध भाव. कस्तुरीच्या अंगी मिनली मृत्तिका, सकाळीच माऊलींनी सांगितलं आपल्याला की कस्तुरी आहे ती तोळ्यावर विकली जाते आणि त्याच्यामध्ये आता काय केलं तर मिनली मृत्तिका, कस्तुरीमध्ये माती मिसळली तर मग वेगळी काय येईल लेखा, मग तिची वेगळी आता तुलना करता येईल का? तिला देखील तो तोळ्याचा भाव त्या ठिकाणी प्राप्त होतो. तशा पद्धतीनं तयापरी भेद नाही देवभक्ती, संदेहाच्या युक्ती सरो द्याव्या. त्याप्रमाणे देवभक्तात जर भेद नाही म्हणून त्याच्या अभेदाविषयी संशयात पडणारे तर्क टाकून जर दिले तर अभेदाचा त्या ठिकाणी आपण हा निश्चय केला पाहिजे. इंधने ते आगी संयोगाच्या गुणे, सागर दर्शने ओहळतोची, इंधने ते आगी संयोगाच्या गुणे. अग्निसंयोगाने जर कोणती लाकडं जर अग्निरूप होतात, मग ओहळ किंवा नदी किंवा समुद्राला ती सगळे जे आहेत हे ओघ ते मिळतात, मग त्यांची त्या ठिकाणी ती सगळी धाव जी आहे त्या ठिकाणी ती संपते. तुका म्हणे माझे साक्षीचे वचन, येथे तो कारण शुद्ध भाव. तुकाराम महाराज म्हणतात माझे हे जे बोल आहे हे वरवरचे नाही आहेत, माझे हे बोल अनुभवाचे आहेत. आणि ही अभेद स्थिती प्राप्त होण्याला हे कसं काय तुम्हाला ही अभेद स्थिती प्राप्त झाली तर वेदशास्त्र जे प्रमाण आहे, गुरूंचं वचन हे जे प्रमाण आहे, याच्यावरती शुद्ध विश्वास हेच त्याला मुख्य अशा पद्धतीचं कारण आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू, देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जव नव्हे, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एक विन एका कामा नये, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा अथवा सत्य. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ह्या पहिल्याच याच्यामध्ये महाराजांनी 3 व्याख्या सांगितल्यात.
भक्ती ते नमन. जर समजा नम्रता तेवढी अंगी जर धारण झालेली असेल तर मग भक्ती आहे. आणि जर त्याग जे आहे, जर वैराग्य कशाहून बांधलंय तर त्यागावरून वैराग्य ओळखता येतं. जर विवेक आणि वैराग्याची व्याख्या जर करायची असेल तर जे शास्त्र संपन्न असेल आणि जे गुरुकृपेनं आलेलं असेल असं घेण्याचं माणसाला कळणं याला म्हणायचं विवेक, आणि असं टाकण्याचं कळणं याला म्हणायचं वैराग्य. आपल्याला घ्यायला काय पाहिजे आणि टाकायला काय पाहिजे तर योग्य माणसाने जर ती निवड केली तर जसं राजहंसाच्या चोचीमध्ये नीर आणि क्षीर या दोन्हींचा बरोबर तो निवाडा करतो, तशा पद्धतीनं आपण गुरुकृपेनं आणि शास्त्रविचाराने आपण हे योग्य त्या ठिकाणी निवाडा त्या ठिकाणी करू शकतो. भक्ती ते नमन वैराग्य तो ज्ञान, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. तुकाराम महाराज इथं आपल्याला म्हणतात की भगवत दृष्टीने भूतमात्रांना नमस्कार करणे, हरिनाम संकीर्तन करणे याला भक्ती म्हणतात. भक्तीची आणखी एक दुसरी व्याख्या आहे, आत्मवत प्रेम ज्या वेळेला आपल्याला दुसऱ्यावरती करता येतं तर त्यावेळेला ती सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची भक्ती असते. त्याच्या पायात जर काटा रुतला, डोळ्यात आपल्या जर पाणी येत असेल तर मग ती सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची ती भक्ती आहे. सर्व भोगासह अहंकाराचा जर त्याग जर होत असेल तर त्याला वैराग्य म्हणायचं. आणि ब्रह्मानंदाचा अनुभव प्राप्त होऊन शरीर ब्रह्मरूप होणं याला ज्ञान असं म्हणायचं. देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जव नव्हे. देहाच्या ठिकाणी असलेला अहमभावाचा एकदा निराश झाला की मग हे वरील सगळी जी काही लक्षणं आत्ता सांगितले ना, भक्ती वैराग्य ज्ञान प्राप्त होऊन या ब्राह्मी स्थितीला प्राप्त होता येते. जोपर्यंत मात्र माझं आणि मी हे शिल्लक आहे, माझा देह किंवा मी देह असं शिल्लक आहे अशी समजूत जर असेल तर तोपर्यंत ही स्थिती काही मग प्राप्त झालेली नाही हे ठामपणे ओळखावं. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नाही. तीन गोष्टी स्वयंपाकाकरता अत्यंत आवश्यक आहेत, उदक अग्नी आणि धान्य. जर समजा स्वयंपाक करायचा असेल आणि दोन गोष्टी असतील आणि एक नसेल, उदक आहे आणि अग्नी आहे, गॅस आहे, पाणी आहे, धान्य नाही, कसं काय स्वयंपाक करणार. आता जर समजा पाणी नाही आहे आणि जर समजा अग्नी आहे आणि त्याचबरोबर धान्य पण आहे तरी पण होणार नाही. आणि त्याचबरोबर पाणी आहे, धान्य आहे, परंतु गॅसच नाही आहे, गॅस संपला, मग कच्चं तर खाता येत नाही, स्वयंपाक त्या ठिकाणी होणार नाही. या तीन गोष्टी जशा मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला त्याची पोट भरण्याकरता क्षुधा निवारण करण्याकरता आवश्यक आहेत, एकाशिवाय एकाचं काम होणार नाही, तशा पद्धतीनं ब्रह्मस्थिती जर आपल्याला तो त्या स्थितीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्या ठिकाणी भक्ती आणि त्याचबरोबर वैराग्य आणि ज्ञान ह्या तीनही गोष्टींची आवश्यकता आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे मला सगळंच कळतं बरं का. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. एखादा नुसतीच बडबड करतोय की त्या ठिकाणी जी आहे बडबडीची वाणी आहे की त्याला अनुभव संपन्न आहे हे मला मात्र त्याच्या सगळ्या बोलण्यावरून आणि त्याच्या आचरणावरून त्या ठिकाणी ते मला कळून येतं. याची परीक्षा मला अत्यंत चांगल्या पद्धतीनं कळते. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख, डवरली हे काया कृपेच्या ओरसे, नव्हे अनारिसे उद्धरलो. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढावला. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आता खरं म्हणजे ह्या सगळ्या अभंगांना थोडा वेळ पाहिजे होता, पण आता सगळ्या गोष्टी असून देखील जे आपल्याला या 2-4 मिनिटातच आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. भक्ती वैराग्य ज्ञान संपन्न जे संत जे आहेत ह्या संतांच्या चरणावर मस्तक ठेवून मी साष्टांग दंडवत करतो, नमस्कार करतो. आणि विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. संत हो
तुम्ही जे आहे ना मला सांभाळा. आणि कसं सांभाळा तर मला महावाक्यांचा उपदेश करा. आणि महावाक्यांचा आपण हा केलेला उपदेश जो आहे त्यामुळंच त्या ठिकाणी वाढले अंतरी प्रेमसुख. त्यामुळे मी मोक्षसुख विश्रांतीला प्राप्त झालो आहे. त्यामुळं माझ्या अंतःकरणात भक्तिप्रेम आणि आत्मसुख हे अत्यंत जोरदार पद्धतीनं वाढलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की डौरली हे काया कृपेच्या ओरसे नव्हे अनारिसे उद्धरलो. त्याच्यामुळेच हा जो आहे आपल्या कृपेचा, हे जे आहे ना आपल्या कृपेचा हा सगळा आपण जो काही वर्षाव केलेला आहे, पान्हा सोडलेला आहे, त्या योगाने माझे शरीर जे आहे ना हे आता शोभायमान त्या ठिकाणी होत आहे. संत हो, तुमची ही जी स्तुती आहे मी काय अशीच त्या ठिकाणी करत नाही, तर हे जे काय आहे आपल्याच कृपेनं मी उद्धाराला पावलो आहे. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. का हो तुकाराम महाराज, हे तुमच्या जीवनात हे आलं कसं काय? तर तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडून ही जी तुमची या जन्मात सेवा घडली म्हणून हे आलं असं नाही, तर हा जो आहे पूर्व पुण्य जो आहे याचा लाभ मला झालेला आहे. आणि या लाभामुळंच या ठिकाणी माझ्या पुढे हे सगळ्या गोष्टी आपोआप त्या ठिकाणी आलेल्या आहे. नेनो काय नाड आला उचित काळ आड, नाही झाली संत भेटी एवढी हानी काय मोठी. सहज पायापाशी जवळी पावलिया ऐसी, चुकी झाली आता काय तुका म्हणे उरली हाय. नेनो काय नाड आला उचित काळ आड. तुकाराम महाराज म्हणतात अरे बापरे, आता हे तर फार कठीण झालं. आता अशा योग्य वेळी हा नेमका कोणता काळ जो आहे, कोणता प्रतिबंध जो आहे हा आलाय हे काही मला आता कळत नाही, परंतु परिस्थितीत मात्र तशा पद्धतीची आलेली आहे. हा कोणता नेमका अशा पद्धतीचा मला ही संत भेटीचा वेळ आली नेमकं, आणि हा अनुचित असा कोणत्या पद्धतीचा हा काळ आलेला आहे. नाही झाली संत भेटी एवढी हानी काय मोठी. कारण ह्यावेळी संत भेटीचा हा सगळा योग होता आणि ही संतांची भेट व्हायची आणि ही आता होणारच होती, पण ती आता झाली नाही. आता याच्यापेक्षा कोणती मोठी हानी असू शकते? यात सर्वात मोठी जी काही हानी आहे असं सांगतात की आपलं जे आहे ना, जर समजा आपले पैसे गेले, चोरी झाली काही, तर फार काही गेलं नाही, परंतु जर समजा आपण आरोग्य नीट ठेवलं नाही आणि मग आरोग्य बिघडवलं, डायबिटीज इतर काही आजार जर आपल्याजवळ आले तर मग थोडा बिघाडच झाला बरं का. पण याहीपेक्षा जर आचारात जर काही भ्रष्टता झाली तर मग मात्र संपूर्ण बिघाड त्या ठिकाणी झाला. असा जो आहे इथं तुकाराम महाराज म्हणतात की इथं नेमकं असा काय नेमकं बिघाड झाला हे काही कळत नाही. संतांच्या भेटीची ही वेळ आली होती आणि अशी भेटीची वेळ आली असताना नेमकं काय बिघाड झाला हे काही आता कळत नाही. परंतु आता जे आहे चुकी झाली आता काय तुका म्हणे उरली हाय. हा जो काही आता इथं जो काही प्रतिबंध जो काही झालेला आहे ना, तर हा प्रतिबंध काय, एक चरण राहिलं. सहज पायापाशी जवळी पावलिया ऐसी. आता थोड्या वेळामध्ये मी त्यांच्या पायाजवळ पोहोचणारच होतो तसा पण, परंतु हे असा हा प्रतिबंध जवळ आल्याने संत चरण मला आता दुरावलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात चुकी झाली आता काय तुका म्हणे उरली हाय. आता ही जी चूक झालेली आहे ना, आता मात्र हाय हाय करण्या वाचून त्या ठिकाणी इथं माझ्याकडं काहीही उरलेलं नाही आहे. अशा पद्धतीनं हे जे आहे आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन हे अत्यंत सरळ अशा पद्धतीनं जावं असं जर वाटत असेल तर आपल्याला तुकाराम महाराजांना शरण जावं लागेल, आपल्याला माऊलींना शरण जावं लागेल, साधू संतांना शरण जावं लागेल. आणि मग त्यांना शरण गेल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी आपल्यातले जे काही मळखळ आहेत ते बरोबर दूर करतील. आणि मग त्या ठिकाणी पसायदानामध्ये माऊलींनी जे काही मागितलंय, खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. माणसं सगळीच चांगली आहेत, पण जी खळ प्रवृत्ती येते ना, दुष्ट प्रवृत्ती येते ना, त्यामुळं बिघाड होतो.
अशी खळ प्रवृत्ती ही आपल्या सर्वांच्या मधून जावो आणि संत प्रवृत्ती जी आहे, सत प्रवृत्ती जी आहे ही आपल्यामध्ये वाढो. आपल्याला सर्वांचा चांगल्या ह्या संत संगतीचा लाभ हो, हीच माऊलींच्या चरणी, बाबांच्या चरणी, सर्व आपणा साधू संतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. पुढील सत्र ठीक 6 वाजता चालू होईल.